पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारताचे पहिले AI सक्षम हायपरस्केल डेटा सेंटर कुठे उभारले जाईल? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल व राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. प्रश्न 2, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 3, आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 11 जूनला. प्रश्न 4 पाहूया. ऑपरेशन पी हंट हा कोणत्या राज्य पोलिसांचा उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्याचा. प्रश्न 5, 13 वर्षाखालील टेनिसपटूंमध्ये कोणी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर त्याचं उत्तर आहे सृष्टी किरण यांनी. प्रश्न 6, आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेतलेले जल गंगा संवर्धन अभियान हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याचा. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांसाठीचा 2 मुलांचा नियम रद्द केला आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 8, SAFF महिला चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावण्यासाठी भारताने कोणत्या देशाला हरवले आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशाला. प्रश्न 9, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड IGL चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे कुमार शंकर यांची. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या देशाच्या अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल देशाच्या अंतर्गत. प्रश्न 11, महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने श्री राईड हा उपक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य सरकारने. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ला हे. प्रश्न 12 पाहूया. मँगो मॅजिक फेस्टिवलची दुसरी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशामध्ये. प्रश्न 13, मंगोलिया येथे आयोजित महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सविता श्री भास्कर यांनी. प्रश्न 14, भारती राजा यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे चित्रपट निर्माता. प्रश्न 15 पाहूया. पंचायती राज मंत्रालयाच्या कोणत्या डिजिटल उपक्रमाने राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026 मध्ये सुवर्ण पदक किंवा सुवर्ण पुरस्कार जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे पंचायत प्रगती निर्देशांकने. प्रश्न 16, तमीम इक्बाल यांची कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशाचे. प्रश्न 17, कोणत्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान पदाचे 4399 दिवस पूर्ण केले आणि जवाहरलाल नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडून भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती बनले? तर त्याचं उत्तर आहे 10 जून 2026 ला त्यांना 4399 दिवस पूर्ण झाले. प्रश्न 18 पाहूया. नागरी सेवा पूर्ण परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महिला उमेदवारांसाठी कोणत्या राज्य सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्य सरकारने. प्रश्न 19, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिल्लीत कोणत्या मोहिमेअंतर्गत नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत. प्रश्न 20 पाहूया. इराणने अलीकडेच कोणत्या देशाविरुद्ध ऑपरेशन नस्र सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल देशासमोर किंवा इस्रायल देशाविरुद्ध. प्रश्न 21 तुमच्यासाठी. 2026च्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर त्याचं उत्तर तुम्ही
कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण कालच्या प्रश्नांचे रिव्हिजन पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय विद्या भवनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे बनवारीलाल पुरोहित यांची. प्रश्न 2, दृष्टिदान संकल्प दिवस कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 10 जूनला. प्रश्न 3, भालाफेकीत 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा चौथा आशियाई खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे रुमेश पथिराघे. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या राज्यातील GI मानांकन प्राप्त तेजपूर लिचीचा पहिला साठा दुबई आणि सिंगापूरला निर्यात केला? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यातील. प्रश्न 5, महिलांच्या सुरक्षेसाठी सिंगापूर धर्तीवरील विशेष कृती दल स्पेशल टास्क फोर्स कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत सी जोसेफ विजय व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 6 पाहूया. आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषद कुठे सुरू झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे इंदोर इथे. प्रश्न 7, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6 नुसार भारतातील कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात सर्वात कमी एकूण प्रजनन दर नोंदवला गेला? तर त्याचं उत्तर आहे अंदमान आणि निकोबार बेटे इथे. प्रश्न 8, अहमदाबादमध्ये झालेल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावला? तर तो आपल्या भारत देशाने. प्रश्न 9 पाहूया. शहरी उष्णता आणि हवामान बदलांना तोंड देण्यासाठी कोणत्या राज्याने कुल रूपसाठी भारतातील पहिली मानक कार्यप्रणाली SOP जारी केली? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य सरकारने. प्रश्न 10, FE बेस्ट बँक्स अवॉर्ड 2026 मध्ये बँकर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे के सत्यनारायण राजू यांना. प्रश्न 11 पाहूया. इंडिया AI मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO पदाचा कार्यभार नुकताच कोणी स्वीकारला? तर त्याचं उत्तर आहे सौरभ विजय यांनी. प्रश्न 12, व्ह्यू फ्रॉम द ईस्ट विंग अ मेमोअर या प्रकाशित झालेल्या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे जिल बायडन हे. प्रश्न 13, जून 2026 मध्ये केरळ कृषी विद्यापीठाने कोणत्या पिकाचा KU तेजस्विनी हा वाण प्रसारित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे हिरवी मिरची या पिकाचा. प्रश्न 14 पाहूया. भारतीय नौदलाच्या कोणत्या लेफ्टनंट कमांडरला शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे सूरज प्रसार यांना. प्रश्न 15, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 9 जूनला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? तर त्याचं उत्तर आहे 10 वर्ष. प्रश्न 16, प्रसिद्ध झालेल्या सिप्री अहवालानुसार भारतातील अणुशस्त्रांची एकूण संख्या किती झालेली आहे? तर ती झालेली आहे 190. प्रश्न 17 पाहूया. 29वी भारत अमेरिका लष्करी अधिकारी चर्चा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ती हवाई इथे. प्रश्न 18, फिनाकल इनोव्हेशन अवॉर्ड 2026 मध्ये कोणत्या बँकेने सुवर्ण पुरस्कार जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे J&K बँकेने. प्रश्न 19, कोणत्या राज्य सरकारने नवजात बालकांच्या आरोग्यावर आणि वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी AI आधारित प्रणालीची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 20 पाहूया. पुरुषांचा 18 वर्षाखालील आशिया कप 2026 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 21 तुमच्यासाठी. फ्रेंच ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच असेच रोजच्या चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.